100ला हे 6 पिशव्या आहेत बघा. या 6 पिशव्या 100ला. 25 पीस बांगड्याचे 300 रुपये. 1000 रुपयात 6 करते. ये सुरमई है, ये 1200 रुपयाचे 6, 1500 रुपयाचे 6 हलवे. तर हे 1000 रुपयाचे 6. 200चा वाटा 300ची दोन देते. 300ची दोन देते. इथं काय? या 250ला देते की 250ला घ्या. 100 रुपये वाटा आहे जवळ्याचा. ओला जवळा 800 रुपयाची मुशी आहे पूर्ण. मच्छी घ्यायला ठाण्यावरून आलो आहे. ठाण्यावरून आलेले काका आपल्याला मच्छी घ्यायला. ठाण्यावरून स्वस्त मिळते आहे इकडे मच्छी. स्वस्त आहे म्हणून तर इकडे आलो ना. तर मंडळी नमस्कार. 6/24ची बोरिवली लागली आपली. 26ची आता गोरेगाव गेली. तर आता आपण 6/24ची ट्रेनने मालाडकडे निघालो. हे तिकीट काढलंय मालाडचं. मालाडकडे जाण्याचं सकाळ सकाळ एवढं कारण म्हणजे मालाडचं फिश मार्केट असतं सकाळी. तर ते एक्सप्लोर करण्यासाठी नवीन एक फिश मार्केट तुम्हाला आज त्या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे. मागे आपण नायगावचं फिश मार्केट केलं होतं, त्याचप्रमाणे रत्नागिरीमध्ये गेलो तिकडचं केलं होतं, तिकडचं मुंबईतलं मध्ये मस्जिद बंदरचं फिश मार्केट केलं होतं. त्याचप्रमाणे आता आपण मालाडचं फिश मार्केट करणार आहोत आज एक्सप्लोर. तर मालाडला जाऊया, तिथे बघूया की काय प्रमाणात मच्छी उपलब्ध आहे आणि कशा रेटला मच्छी मिळते. सध्या थंडीचे दिवस चालू आहेत, तर प्रत्येक ऋतूमध्ये मच्छीचे रेट बदलत असतात. म्हणजे मच्छीचं प्रमाण थोडं कमी होतं मिळण्यासाठी. तर मच्छी आता ह्या टायमाला कोणत्या प्रमाणाची मच्छी मिळते आणि काय रेटला मिळते. त्याचप्रमाणे आता आपला मार्गशीर्ष उपवास चालू झाला आहे. तर मार्गशीर्षमध्ये पण थोडंफार तफावत होते दरांमध्ये, ते पण बघणार आहोत. तर जाऊया आपण सध्या मालाडला. म्हणजे ही बघा आली ही बोरिवली ट्रेन. इथे आपण आता जाणार आहोत मालाडकडे. सध्या थंडीचे दिवस आणि त्यामुळे लवकर उजेडत पण नाही. आता अंधारच आहे. 6:23 झालेत. आपण पकडतो ही 6:26ची ट्रेन आहे. बघूया चला मालाडला जाऊया आणि तिकडचं मार्केट एक्सप्लोर करूया. गर्दी फारशी नाही आहे बघूया ट्रेनमध्ये. दादर स्टेशन आता येईलच 1 मिनिटात. दादर स्टेशन बघूया किती गर्दी होते. प्लॅटफॉर्मला थोडीफार गर्दी आहे. बघूया किती गर्दी होते ट्रेनमध्ये. पण पुढचा डबा पकडला. इथे माझी मार्केट आहे, सकाळचं असतं दादरचं. पण सोडून 3रा-4था डबा पकडला आहे. बघूया अंदाज येईलच गर्दीचा. होते थोडीफार गर्दी होईल. पब्लिक उभा आहे. जास्त प्रमाणात गर्दी नाही होणार. दादरला नॉर्मल गर्दी आहे, एकदम गर्दी नाही. साईडला प्लॅटफॉर्म आला. मालाडला उतरलो. बघा सगळे हे टोपले घेऊन चाललेत मच्छी घ्यायण्यासाठी. एवढी गर्दी आहे बघा मालाडला. आपण पुढच्या ब्रिजला बोरिवली साईडच्या मालाडला उतरल्यावर. मच्छी नेण्यासाठी आलेले आहे. मालाडला उतरलो मंडळी. आपण आता येऊन पोचलो आहे मालाडला. आता वाजले 7:15. आपण सकाळी निघालो होतो साधारण 6:30च्या आसपास. 6:24ची ट्रेन पकडली. आता 7:10 झालेत. आपण उभे आहोत तिथे. बाजूलाच मालाडचं फेमस मिठाईचं दुकान आहे, MM मिठाईवाला. आणि आपल्याला जायचं या गल्ली. तिकडे थोडं पुढे गेल्यावर फिश मार्केट लागतं, तर तिकडे जायचं आहे. पण आपला मित्र इथे येतो आहे, तो इथेच राहतो मालाड परिसरात. तर त्याला घेऊ आणि आपण मार्केटला जाऊ. बघा आपला मित्र आला आहे कल्पेश. इथे वडापाव खाल्ला MMमध्ये आणि आता फिश मार्केटला निघालो आहे. मार्केटमध्ये आपण एंटर होतो आहे. बघा ती सुरुवातच होतं इथून.
स्टेशनच्या बाहेरच आहे. इथे लिंबू, नंतर जे साक्तन तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, ते खाली पकडायला ते आहे विकायला. गर्दी आहे. सुरुवातीला आपल्याला सुकी मच्छी दिसते, बघूया. सुकी मच्छी विकायला. सुकी मच्छी सकाळी मच्छी मार्केट सुरुवात झालं. इथे शिवळ्या दिसतात बघायला. कसा आहे वाटा आहे शिवळ्यांचा? शिवळ्यांचा हां 50 रुपयाला हा वाटा आहे एक शिवळ्यांचा. इथे पिशव्या आहेत. पिशवी किती आहे? 100ला ह्या 6 पिशव्या आहेत बघा. या 6 पिशव्या आहेत 100ला. किती रुपये मागची आहे? 100ला ही 60 आहे. शिवळे आहेत आपल्यामुळे, शिवळे आहेत छोट्या साईजचे आहेत. सगळ्या शिवळ्या दिसतात. इथे आंबाडीची आणि बोंबील आहेत. अवश्य आंबाडीचा कसा आहे टोपलं? 200 रुपयाला. 200 रुपयाला आंबाडीचं, 150ला आहे. आणि बोंबील कसा वाटा आहे? 100 रुपयाचे बघा सुके बोंबील आहेत. हे आहे. आता आपण मार्केटमध्ये, मुख्य मार्केटमध्ये जाणार आहोत. पाणी आहे. इथे बांगडे आहेत. सुरमई, करली. बांगडे किलोवर आहे का? कसं असतं किलो? 300 में 25. 300 में 25 पीस आहे. 25 पीस 300 रुपये. 25 पीस बांगड्याचे 300 रुपये. करली कशी आहे? ये 1000 रुपये का 6. 6 करली आहेत. 1000 रुपयात 6 करली. ये सुरमई है. सुरमई आहे कशी आहे? ये 1500 रुपये का 6. 1500 रुपयाचे 6. हाँ. आणि हे 1200 रुपये का दे देगा. 1200 रुपयात फायनल होईल. 1200 रुपयात 6 सुरमई. सुरमई कशी आहे? ये 400 का एक है भाई. 300 में दिया. 300 रुपयाला एक दिलाय. 400 रुपये. 300 का दिया था. आणि हे वाटा कोलंबी 300 का दोनों. 300चे 2 वाटे कोलंबीचे. आणि हे मुशी ये पूरा 800 का. 800 का. 800 रुपयाची मुशी आहे पूर्ण. ये बस बड़ा नहीं और बड़ा नहीं. हे पापलेट आहे. पूरा का बड़ा. त्याच्या पापलेट कसं आहे? तुरंत इससे बड़ा नहीं है. छोड़ दो जरा. बिझी आहेत सध्या. आपल्याला रेट काही समजलं नाही. पुढे येऊ. हे मुशी आहे. मुशी कशी आहे? मुशी ये पूरा 1500 का 1200 में आएगा. 1200 रुपयाला पूर्ण हा वाटा आहे. मी 1500 सांगितलं, 1200 रुपये 12 पीस आहे. बोल देने का. हे कल्प आहे ह्याच्या बड़ा होता तो मैंने बोला 1200 2500. 12,025 रुपये आहे. करली आहे, छोटी करली आहे. पापलेट आहे. अशी पापलेटचा काय वाटा आहे? 1200 रुपये. 12 आहेत. 1000 रुपये 12 पापलेट. हे ढोंगी 100 रुपये वाटा मानते. आणि ही ढोंगी कशी? 300 रुपये वाटा. घ्यायचं आहे का? लेपा कसा लेपा? 500 रुपये. 500 रुपये लेपांचा वाटा. करली आहे, कुपा, नंतर बोईट आहेत. इथे आहे मुशी आहे. तर आपली मांदेळी, कुपा. पापलेट थोडे मोठे. अवशी पापलेट कसं आहे? 3000ला 2000ला 3 आणि 3000ला 3. मोठी साईजची पापलेट आहेत एकदम. हे बघा माझा हात एवढा आहे पापलेट. हलवा आहे. वो भाई 25 से नहीं बड़ा वाला 400 ग्राम का हलवा है. हलवा 1200 रुपये आहे. 6 पीस आहे. 6 पीस आहे.
रावस आहे. रावस कसा आहे? 1500 रुपयाचे 6 पीस. वेगवेगळ्या साईज, वेगवेगळे सेम आहेत का? सेम साईज आहे. 1500 रुपयाचे 6 पीस. करले कसे? 400 आणि करली 500ची 400 ला देऊ द्या. 400 रुपयाला करले. मोठी साईजची करली एकदम. बघा मस्त फ्रेश कोलंबीचा कसा वाट आहे? 500 वाट आहे. 500 रुपयाला वाट आहे. 500 वाटे 2 वाटे 1000 ला. 2 वाटे 1000 ला 1500 का है. 1200 रुपये लगा देगा. 1200 रुपये मंदिरी 100 रुपये वाटा आहे. एवढा वाटा आहे काय? 100 रुपये वाटा आहे. मंदिरी 100 रुपये वाटा. कांबुर्ली 400 रुपयापर्यंत त्याला 500 रुपये सांगितले. 400 रुपयाला वेगवेगळ्या साईजमध्ये सुरमई तुम्हाला पाहायला मिळेल. मार्केट भरलेलं आहे. करली कशी मावशी? 300ला एक. 300ला एक करली. करून देणार. ताजा बाजा पाहिजे पहिल्यावाला आहे. कितीला पाहिजे? 250 देतात. 250 रुपये. ये 1200 रुपयाचे 6, 1500 रुपयाचे 6 हलवे. तर हे 1000 रुपयाचे 6. ओला जवळा कसा वाटा मावशी? 100 रुपये वाटा आहे जवळ्याचा. ओला जवळा 200चा वाटा 300 दोन देते. 300 दोन देते. घेतं काय? या 250ला देते की 250ला घ्या. 250ला देते. 250 रुपयाला वाटा. 500 रुपये वाटा आहे. बोंबिलचा वाटा 500 रुपये. नक्की जाऊया आतमध्ये. आतमध्ये बघूया करली खेकडी मिळतात असा कल्पेश बोलतोय. बघूया काय कुठे गल्लीच आहे बघ. मार्केट भरलेलं आहे. हे बघा खेकडी. या कल्प्या कसा आहे खेकडे? 800 रुपये 12. आणि कालवा आहे का? कालवाचा वाटा कसा? 500 रुपये कालवा आणि खेकडी आहे. ही मादी आहे. हा नर आहे ते. यात समजायचं फक्त एवढंच बघायचं. 12 खेकड्यांचा रेट आहे 13-14. किती रुपये बोला? 800 रुपये. देण्याचा फिक्स 800 रुपये. माझ्या एवढा हातचा एवढा खेकडा आहे. एवढा मोठा खेकडा आहे. किती मावशी कसा आहे हा खेकड्यांचा? आहे 1200 रुपयाला. साधारण 12-14 खेकडी आहेत. मोठा खेकडा आहे. मच्छी घ्यायची आणि इथे कटिंगसाठी हे सगळं काउंटर आहेत. बघा इथे कटिंगची तयारी जे धार लावण्याचं काम चालू आहे. कटिंग इकडे होतं पूर्ण काउंटरला. बाहेरून मच्छी घ्यायची आणि इकडे कटिंग करायला यायच्या. तिथे तुम्हाला धार लावणारा दिसलाच मी तुम्हाला दाखवलं तो धार लावणारा आहे. आणि इथे कटिंग चालू असते. मार्केट पूर्ण बाहेर भरतं. आतमधून जाऊया आता कसं आहे बघूया. गर्दी आहे इकडे. खेकडी ते सगळीकडे तुम्हाला रेट समजले. 800, 500, 1200 असे इथे मोठ्या प्रमाणात सुरमई वगैरे आहेत. मोठी रावस बघायला मिळते इथे. ब्लॅक पापलेट हलवा आहे. एवढा मोठा साईजचा हलवा आहे इथे तुम्ही बघू शकता. सुरमई पापलेट सुरमई कापते. इकडे पण कापते. तुम्ही मच्छी घ्यायला आलात कुठून? मच्छी घ्यायला ठाण्यावरून आलो आहे. ठाण्यावरून आलेले काका आपल्याला मच्छी घ्यायला. ठाण्यावरून आलोय. ठाण्यावरून हां स्वस्त मिळते आहे इकडे मच्छी. स्वस्त आहे म्हणून तर इकडे आलो ना. ठाण्यावरून आले खास मच्छी घेणे. स्वस्त पण आहे आणि चांगली पण आहे. मावशी सांगे स्वस्त नाही आहे. कथा स्वस्त नाही भेटत. हां थंडीला मासे खोल समुद्रात जातात त्यामुळे मच्छी स्वस्त नसते. सुरमई भेटते का ठाण्याला? 400 रुपये. ठाण्याला नाही मिळणार 400 रुपयाला नक्कीच. इकडे काकाने 400 रुपयाला सुरमई घेतले. एक कटिंग बिटिंग करतायत पूर्ण. आणि आतमध्ये पूर्ण इथून घुसूया आपण आतमध्ये. इकडून आपण उजव्या साईडला गेलो होतो तर डाव्या साईडला गेलो होतो तर म्हणून उजव्या साईडला बाहेर पडलो. इकडे पुन्हा सेम मार्केट आहे.
एवढं मोठं मार्केट भरतं बघा. रोज सकाळचं सकाळी 4 वाजल्यापासून ते 11:30-12पर्यंत असतं हे मार्केट. आणि संध्याकाळी पण थोडंसं मार्केट बघायला मिळतं इथे. सुक्या मच्छीचं मार्केट सोमवारचं असतं मालाडमध्ये, ते पण आपण एकदा एक्सप्लोअर करू. आणि इथे तुम्हाला मच्छीचे बऱ्याच स्वस्त कमी असा फरक असतं मार्केटमध्ये. म्हणजे रेल्वे स्टेशन समोरच आहे ते बघा, ट्रेन तिथे चालली आहे. त्या रेल्वे स्टेशनच्या बाजूचं जे मार्केट आहे, लोक आलं होतं, एवढी गर्दी आहे इथे. सगळीकडे असं एक वाट्यावर आहेत मच्छी, म्हणजे एक पीसवर आहेत. कशा मुशी मावशी? 1500ला. म्हणजे तुम्ही आपल्या या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की इथे कोणत्या किमतीत मासे उपलब्ध होतात. पण तुम्हाला एक सांगतो की हे माशांचे दर नेहमी चेंज होत राहतात, म्हणजे ते कमी जास्त होत असतात. आणि थोडं इथे बार्गेनिंग देखील करावं लागतं. हे मार्केट फिरलो आतमध्ये, तुम्हाला रेट समजले असतील. इथे या ज्या गाड्या दिसतात, या गाड्या बघा, इथून मच्छी विकत घेऊन आपापल्या ठिकाणी जातात. तर इथे या भरलेल्या आहेत, तुम्हाला दिसतील या गाड्या पूर्ण भरलेल्या आहेत. त्या सगळ्या गाड्यांच्या लाईन लागले पूर्ण, तिथून पूर्ण अशा लाईन आहे. ते मच्छी घेऊन निघालेत. तर मंडळी, आम्ही आत्ता मच्छी मार्केटमधून बाहेर आलो आहे. तुम्हाला व्हिडिओमधून समजलं असेल कशा प्रकारची मच्छी इथे अवेलेबल आहे आणि काय रेटला मिळते. तर हा व्हिडिओची इथे सांगता करतो आहे, व्हिडिओ संपवतो आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया आणखीन एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.